नमस्कार महाराष्ट्र. चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण येरमे यांच्या अन्यायकारक केलेल्या बदलीच्या निषेधार्थ गडचांदूर येथे भव्य रॅली. बदलीच्या निषेधार्थ बहुजन समाज बांधवांनी निषेध मोर्चा काढत केला शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध. गडचांदूर शहरातील अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण येरमे यांना राजकीय दबावात कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच केलेल्या बदलीने कोरपना, जिवती व राजुरा तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. बहुजन कृती समितीच्या वतीने 5 सप्टेंबरला हजारोंच्या संख्येने निषेध रॅली काढून डॉक्टर प्रवीण येरमे यांची बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आदिवासी मतदारांचे प्राबल्य आहे. आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात डॉक्टर प्रवीण येरमे यांनी समाजाला एकत्र करत असल्याने आदिवासी समाज एकत्र आला तर त्याचा फटका आपल्याला बसेल हे गणित डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापित राज्यकारण्यांनी डॉक्टर येरमे यांची बदली केली असल्याचा आरोप बहुजन समाज कृती समितीचे गजानन पाटील जुमनाके यांनी केला आहे. डॉक्टर येरमे यांची भद्रावती येथे बदली केली, परंतु त्या ठिकाणी 5 वैद्यकीय अधिकारी पूर्वीपासूनच कार्यरत आहेत. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात येरमेसह 2च अधिकारी कार्यरत होते. जिवती व कोरपना आदिवासी बहुल अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील रुग्णांची गैरसोय होणार नाही का असा सवालही जुमनाके यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट गजानन धंदरेंसह कृष्णा चव्हाण, जिवती, चंद्रपूर. विनाकारण काही नसताना सुद्धा त्यांनी भद्रावती येथे बदली केली. कशामुळे बदली केली याचं कारण अजून आम्हाला समजलेलं नाही. कारण तो व्यक्ती आमचा आदिवासी समाज, कारण तो आदिवासीचा समाजसेवा म्हणून काम करत होता. त्या ठिकाणी आमचा आदिवासी समाज डोंगर तुकड्यात राहत असते. त्या ठिकाणी जाऊन डॉक्टर येरमे साहेब आमच्या समाजाला समाज प्रबोधन वापर करून त्यांची बदली करून टाकते. पण हे अन्याय आम्ही सहन करणार नाही. कुठपर्यंत आम्ही सहन करणार? राजकीय दबावामुळे हे लोक आमच्या आदिवासीवर एवढा अन्याय अत्याचार करत आहेत. परंतु आम्ही यांना येणाऱ्या या 2 महिन्यात विधानसभा टाकून देऊ. कुठपर्यंत यांचा मी चटाया उतरायचं, यांचं गुलामी करायचं यांचं. त्यामुळे जर डॉक्टर साहेबांच्या विषयावर आपण बोललं, त्यांचं खूप कार्य आहे. त्यांनी ग्रॅज्युएट मिशन सारख्या आदिवासी समाजामध्ये मुलांचं त्यांना सन्मान करून त्यांचं मनोबल वाढवलं. जो समाज आमचा कोलाम समाज दवाखान्यात जात नव्हता त्या समाजाला घरी जाऊन आता ते बिचारे दवाखान्यात येऊ लागले. कोलाम समाज आमचं. अशा माणसाला तुम्ही बदली करता.